मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भविष्यपुराण. तर एक भाग भविष्यपुराणातला तुमच्यापर्यंत येऊन गेलेला आहे. तर बरेच काही माहिती तुम्हाला या आपल्या कलयुगामध्ये, या युगामध्ये कोणते व्रत वैकल्प केले, कोणत्या मंत्राचा जप केला, ते आपण त्या व्हिडिओमध्ये ऐकले. तर आज आपण या भविष्यपुराणातील या व्हिडिओमधून ऐकणार आहोत हरतालिका तृतीयाचे काय महत्त्व आहे आणि कोणत्या कोणत्या या कलियुगामध्ये कोणत्या व्रतांचे जास्त महत्त्व आहे, की जे आपण व्रत केले, महात्म्य ऐकले, या कोणत्या देवांची पूजा केली, या कोणत्या मंत्रांचा जप केला की ज्याच्याने आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न राहील आणि आपले सर्व पापे जळून भस्म होतील. तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. तर आता आपण हरतालिका तृतीया व्रताचे महात्म्य भविष्यपुराणातून ऐकणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती मात की जय. श्रीकृष्ण म्हणाले, भाद्रपद शुद्ध तृतीयेस हरकाली म्हणजेच हरताली पूजनाचे व्रत आहे. तिचे म्हणजेच गौरीचे षोडोपचाराने पूजा करावे, गाणी म्हणत जागरण करावे, कधीही त्या रात्री करावी. सुवासिनींच्या करवी पवित्र जलाशयामध्ये जावे आणि हरिकाला गौरीचे विसर्जन करावे. युधिष्ठिराने विचारले, ही हरतालिका कोण आणि तिच्या पूजनाचे महत्त्व काय आहे? त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, हरतालिकाची कथा सर्व पापांचा नाश करणारी आहे. हरतालिकाची कथा एकादशी, प्रदोष, पौर्णिमा, कुठल्याही शुभदिनी जर तुम्ही ऐकले याचे महात्म्य, तर सर्व पापांपासून प्राणी मुक्त होऊन जातो. मनुष्य हा प्राणी सर्व पापांचा नाश करून देतो. जर हरतालिकाची व्रतकथा चांगल्या शुभदिनी ऐकली, शिवाचे नामस्मरण केले, गुणगान केले, विष्णूंचे नामस्मरण केले, गुणगान केले, तर जो कोणी खूप भाग्यवान आहे तोच या हरतालिकाच्या कथेचे महात्म्य श्रवण पठण करेल. जो खूप भाग्यवान आहे तोच या भविष्यपुराणाचे श्रवण पठण करेल. भविष्यपुराण सर्व पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे भविष्यपुराण आहे. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य जमा आहे त्यालाच हे भविष्यपुराण ऐकायला मिळेल. अर्धा तास, 1 तास, पाऊण तास, एक श्लोकसुद्धा भविष्यपुराणाचा ऐकला तरी त्याचे पापे पर्वतसारखी जळून भस्म होतील आणि त्याला वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. जर त्याचा चेहरा पण कोणी बघितला घरातल्या लोकांनी तरीसुद्धा त्याच्या पापांचा नाश होईल आणि त्या घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा राहील. नजरदोष, गृहदोष, वास्तुदोष, जेवढे दोष आहेत नवग्रहामधले ते दोष त्या घराला लागणार नाही. तर अशी ही हरतालिकाची कथा सर्व पापांचा नाश करणारी आहे. तर अशी दक्षाची एक मुलगी काली नावाची होती. ती रंगाने काळी असून निळ कमळासारखी होती, तेज असलेली होती. तिचा विवाह शंकराशी झाला. विवाहानंतर एकदा सर्व गण असताना शंकर तिला म्हणाले, हे काजळासारख्या असलेल्या स्त्रिये इकडे ये. तेव्हा ती रागावली आणि म्हणाली, भूलोकाच्या सर्व दुःखी स्त्रिया आपली दुःखे नष्ट व्हावीत म्हणून माझी पूजा करतात. तसेच आपण दर्शन दिल्याने त्याची दुःख नष्ट होतात. तेव्हा सुख, संभोग, रूप, लावण्य, संपदा, पुत्र, सौभाग्य, लक्ष्मी यांचा लाभ करून देणारे ते मला व्रत सांगा, की ज्याच्याने लक्ष्मीची पण प्राप्ती होईल, अखंड सौभाग्याची बी प्राप्ती होईल, खूप धनसंपदा बी राहील आणि संभोग सुख पण भेटेल आणि लावण्य रूपसुद्धा भेटेल. तर अशी कोणती कथा आहे की ज्याच्याने हे सर्व सुख, जगातील सर्वात महत्त्वाची सुखे आहेत, तर ही सर्वात जगातील महत्त्वाची सुख आहेत. संभोग सुख, रूपलावण्य, धनसंपदा, पुत्रप्राप्ती, अखंड सौभाग्याची ही सुखे या कलयुगामध्ये सर्वात महत्त्वाची सुखे आहेत. तेव्हा ईश्वर म्हणाले, माघ शुद्ध तृतीयेस हे व्रत घेऊन मुख पाय धुवावेत, दात घासल्यानंतर उपास करून माध्यान्हीच्या वेळी बेल अर्पण करावे, आवळे यांनी युक्त पाण्याने स्नान करावे, आवळे पाण्यात टाकून स्नान करावे. आवळे पाण्यात टाकून स्नान केले म्हणजे सर्व पापांचा नाश होतो. धुतलेली वस्त्र स्वच्छ घालावी, षोडोपचारे देवी अंबा माता दुर्गा माताची पूजा करावी, एक घटका दीप लावून तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे, अक्षदा मिश्रित मध घालावा आणि तांब्याचे भांडे दान द्यावे. मनामध्ये जे काही मनातला जो तुमचा इच्छा असेल असे जर दान केले तर मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात. मग मनोरथाचा विचार करावा आणि डोक्यावर मंतरलेले पाणी शिपडावे, नमस्कार करावा आणि तीर्थ घ्यावे.
तीर्थाचे आचमन करावे, जमिनीवर व रात्री झोपावे तेव्हा उमादेवीचे ध्यान करावे. ओम उमापतीयै नमः, उमादेवीयै नमः या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो त्या घरामध्ये कधी दुःख दारिद्र्य होत नाही. आणि उमा उमा हा शब्द येता जाता उठता बसता म्हणतो त्याचे सर्व पापांचे नाश होते आणि त्याच्यावर भवानी माता खूप लवकर प्रसन्न होते. तर उमा या 2 अक्षरांचा खूप महत्त्व आहे. ते सकाळ संध्याकाळ 108 वेळा जप करावा. उमाय नमः, ओम उमाय नमः आणि मग या उमादेवीचा जप करावा. दुसऱ्या दिवशी विद्वानांचे पूजन मौन पाळून जेवावे. माघ महिन्यात याप्रमाणे पूजा करावी. पुढच्या महिन्यात पार्वती या नावाने, तिसऱ्या महिन्यात शंकरप्रिया या नावाने, चौथ्या महिन्यात स्कंदमाता या नावाने, 5व्या महिन्यात कालिका या नावाने, माघ महिन्यामध्ये पार्वती या नावाने पूजा करायची. तर हा माघ महिना आहे. तर ओम पार्वतीयै नमः, ओम पार्वतीयै नमः. दुसऱ्या महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये ओम पार्वतीयै नमः या मंत्राचा जप करावा 108 वेळा. मार्च महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यात ओम शंकरप्रियाय नमः सकाळ संध्याकाळ 108 वेळा ओम शंकरप्रियाय या महिन्यात या मंत्राचा जप करावा. एप्रिल महिन्यात चौथ्या महिन्यात स्कंदमाताय नमः या मंत्राचा जप करावा. 5व्या महिन्यामध्ये ओम कालिकाय नमः या मंत्राचा जप करावा. 6व्या महिन्यात ओम दुहिताय नमः या मंत्राचा जप करावा. 7व्या महिन्यामध्ये मैनाकीयै नमः, 8व्या महिन्यात ओम कात्यायनी नमः, 9व्या महिन्यात हिमध्वजाय नमः, 10व्या महिन्यात सौभाग्यदायिनी नमः, 11व्या महिन्यात परागौरीयै नमः या नावांनी देवींची पूजा करावी. खूप दर्भाचे पाणी आणावे. दूध, तूप, गोमित्र, गाईचे शेण, फळ, लिंबाची पाने, कंठकारी, दही, पंचद्रव्य, पालेभाज्या या अनुक्रमे पूजेत वापराव्यात. प्रत्येक महिन्यात याप्रमाणे उपास करून अखेरीस पारायण करणाऱ्या विद्वानास कुसुंब, आच्य मीठ, जिरे आणि गूळ द्यावे. 12 अक्षरी मंत्र म्हणावा. याप्रमाणे पार्वतीने व्रत आचरल्यानंतर तिने अग्नीत काळेपणा जाळून टाकला. नंतर ती हरकाली गौरी झाली आणि गौरी या नावाने ओळखली जाऊ लागली. पूजा केलेली हरकाली पुढील मंत्र म्हणून विसर्जित केली. तर मंत्र कुठला करून तिने पूजा विसर्जित केली? अर्चिता सीमतया भक्त्या गच्छ देवी सुरालयम, हरकाले शिवे गौरी पुरा राग मनायच. म्हणजेच या मंत्राचा अर्थ आहे, हे देवी, मी तुमची भक्तिपूर्वक पूजा केली, आता तुम्ही देवांच्या घरी जा. हे हरकाली, हे शिवे, हे गौरी, पुन्हा येण्यासाठी मी तुमचे विसर्जन करतो. तर अशा प्रकारे हरतालिका व्रतची पूजा केली. मग आता ललिता तृतीयाचे व्रताचे महात्म्य मला सांगा. युधिष्ठिर श्रीकृष्णाला म्हणाले की मला ललिता तृतीयाचे काय महात्म्य आहे, तिची पूजा कशी करावी ते सांगा. मग ललितेची पूजा करण्यासाठी कोणते व्रत करावे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, शंकर व पार्वती यांचा कैलास पर्वतावर फुले व फळे यांनी बहरलेल्या वृक्षामध्ये संवाद झाला. उमादेवीने ललिता व्रताविषयी विचारले असता शंकर म्हणाले, सौभाग्य, धन, पुत्र, यश, सुख, आरोग्य यांची प्राप्ती होण्यासाठी हे व्रत आहे. तर जो कोणी धन, सौभाग्य, यश, पुत्र, सुख, आरोग्य यासाठी जर काही पाहिजे असेल, या कुठल्या मनाच्या इच्छा असतील, तर हे ललिता तृतीयेचे व्रत करावे, महात्म्य श्रवण पठण करावे, म्हणजे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तर हे व्रत पूर्ण होण्यासाठी हे सर्व तर तुझ्याकडे आहे. मग तुला हे व्रत कशाला पाहिजे? माघ महिन्यामध्ये म्हणजे माघ महिन्यात शुद्ध तृतीयेस स्वच्छ होऊन उपवास करावा. माघ महिन्यात शुद्ध तृतीयेस शुद्ध होऊन स्वच्छ होऊन उपवास करावा. माध्यान्हीस बेल आणि आवळे लावून स्नान करावे मध्यकाळी. नंतर पार्वतीची पूजा करावी. हे व्रत करून झाले की वेदज्ञाता विद्वानास बोलवावे. त्याच्या पत्नीसह बोलून तिची गंध अक्षतांनी फुलांनी पूजा करावी. या विद्वानास शंकर व पत्नीला उमादेवी समजून पूजन करावे. दक्षिणा देऊन त्यांना वस्त्रे अर्पण करावी. ही वस्त्रे लाल रंगाची असावीत. हे व्रत करणाऱ्यास नवऱ्यासह सुखाने बरेच जन्म सुखाने राहता येते. हे जो व्रत करते, जो ही कथा श्रवण पठण करतो, तर नवऱ्याबरोबर बरीच वर्षे त्याला सुखाची प्राप्ती होते. तिचे कुळ प्रत्येक जन्मात पवित्र होते. जो कोणी ही कथा ऐकतं तर त्याच्या कुळामध्ये प्रत्येक व्यक्ती पवित्र होतो, निरोगी होतो आणि धनाने समृद्धी भरलेली असते. 7 जन्म तरी तिला वैधव्याचे दुःख मिळत नाही. जो कोणी ही कथा पठण श्रवण करतो तर 7 जन्मापर्यंत तिला विधवा योग येत नाही.
ती पतीला प्राणाहून सुद्धा जास्त प्रिय असते. ही कथा ऐकणाऱ्यास वाचणाऱ्यास या उपासा एवढेच पुण्य लाभते. म्हणून जो कोणी ही कथा वाचतो किंवा ऐकतो तर त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि पती त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो. तर आता अक्षय तृतीयाचे महत्त्व काय आहे श्रीकृष्ण भगवानांनी सांगण्यास सुरुवात केली. आपण ऐकूया अक्षय तृतीयाचे महात्म्य काय आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, अक्षय तृतीयाविषयी काय सांगावे. येथे अनेक अक्षरांच्या माळेचे प्रयोजनच नाही. वैशाखातील शुद्ध तृतीय स्नान, दान, जप, होम, पितरांना तर्पण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. जो कोणी अक्षय तृतीयाच्या दिवशी स्नान, दान, जप, होम, पितरांना तर्पण करते त्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या कलियुगातील सर्वात महत्त्वाचे हे जे व्रतवैकल्प्य आहे तर ते मी तुला या पुराणाच्या माध्यमाने सांगत आहे. महत्त्वाचे मंत्र, महत्त्वाचे व्रते, महत्त्वाचे सण हे संपूर्ण या कलियुगामधले महत्त्वाचे हे अक्षय तृतीया अत्यंत महत्त्वाचे आहे. जो कोणतेही काम आपण ज्या दिवशी करू, पितरांचे दान धर्म करू, या दिवशी आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. म्हणजेच त्याचा कधीही नाश होत नाही. कृताआदी युगा हीच तिथी आरंभले जाते. म्हणून कृता युगापर्यंत आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी जे काही दान धर्म करतो ते खूप युगायुगांपर्यंत राहते. तिच्यामुळे सर्व पापांचे नाश होते आणि सर्व तऱ्हेचे आपल्याला सुखे मिळतात. शाकल नावाच्या नगरात धर्म नावाचा वाणिक म्हणजे व्यापारी होता. तो गोड बोलणारा होता, सत्याची कास धरणारा होता, देवांना प्रिय आणि पूजनीय होता. त्याने कुठेतरी ऐकले होते की शुद्ध तृतीय, रोहिणी नक्षत्र आणि बुधवार एकत्र जर आले असणारी तिथी अत्यंत फळ देणारी महत्त्वाची असते. त्यावेळी जे करू ते अक्षय असते. हे ऐकून तो गंगा नदीवर गेला. तेथे पित्तर आणि देवांना त्याने अर्घ्य दिले. नंतर घरी येऊन अन्न आणि पाण्याने भरलेले मटके माठ त्याने दान दिले. येव, गोधन, चणे, सातू, भात, दही, उसाचा रस वगैरे पदार्थ त्याने दान दिले. आपल्या कुटुंबात गुंतलेल्या त्याच्या बायकोने अडवले देखील, पण त्याने तिचे ऐकले नाही. धर्म, अर्थ व कामामध्ये उरलेले सर्व आयुष्य घालून दिले. वासुदेवाचे नामस्मरण करत करत तो मरण पावला. दररोज हर मिनिट, हर सेकंड, हर एक तास तो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तो सतत जप करीत होता. जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करत राहतो त्याचे दुःख, दारिद्र्य त्वरित 21 दिवसातच नष्ट होतात. आणि जो कोणी विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, महालक्ष्मी अष्टक, हनुमान चालीसा अशा या मंत्रांचा आणि मृत्युंजय मंत्राचा जप करतो त्याला सर्व दुःख, यातना आणि पापांचा नाश करून त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्यानंतर कुशावधीमध्ये तो क्षत्रिय म्हणून जन्म घेतला. त्याला तेथे यश लाभले. त्याने बरेच दान केले तरीही त्याला धनाची कमतरता पडली नाही. पाण्याचे भरलेले घडेच्या घडे त्याने दान दिले. ग्रीष्म ऋतूत उपयोगास येतील अशा वस्तू त्याने दान केल्या. जमल्यास धन, गायी, सोने, वस्त्र यांचे सुद्धा दान करावे. या वैशाख महिन्यात जेवढे दान धर्म करतो तेवढे पुण्यफळाची प्राप्ती होते. जे जे चांगले असेल ते पदार्थ निशंकपणे दान करावेत. या तिथीस जे काही दान करू त्याची कधीच कमतरता आपल्याला पडत नाही. त्यामुळे या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. मग विनायक चतुर्थीचे महात्म्य युधिष्ठिराने विचारले. श्रीकृष्णांना म्हणाले की विनायक चतुर्थीचे काय महत्त्व आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी सुरू केलेली कामे पूर्ण होत नाही, याचे कारण काय. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, लोकांची कामे सिद्धीच जावी यासाठी गजानन गणपती यांचे गण आहेत. गजानन हे गणपतीचे गण आहेत. त्याच्यामुळे जी लक्षणे दिसतात ती ऐका. स्वप्नामध्ये जो पाताळात जातो किंवा खाली उतरतो त्याचे मुंडन केलेला पुरुष पाहतो, काशाय वस्त्र घातलेला पाहतो, काव्य दिवकांवर बसतो, अत्यंत गाढव अथवा हुंट यांच्या समेत असतो, तो माणूस उदास आणि विफल होऊन दुःख अनुभवतो. करंब, म्हैस, रेडा, खरं याच्यावर सवार झालेला असतो, स्मशानाजवळ असतो, स्वप्नाच्या शेवटी सर्वांग तेलाने माखले आहे असे पाहतो, तो धोत्र्याच्या फुलांनी शरीर सजले आहे असे बघतो, तो राजाचा मुलगा असूनही राजा होत नाही,
कुमारी कन्येस स्वामी मिळत नाही, शिष्यास अध्ययन, व्यापारास लाभ, विद्वानास आचार्यपद, शेतकऱ्यास शेत मिळत नाही. या दुष्ट स्वप्नांचे निवारण शुभ दिवशी विधीपूर्वक करावे. शुक्ल पक्षातील चतुर्थी पुष्य नक्षत्र वीर नक्षत्रावर असते तेव्हा भद्रासन घालून शबपंडितांच्या द्वारे स्वस्ती वाचन करावे. वेमकोश शंकर आणि पार्वतीचे विधिवत पूजन करावे. इतरही इष्टदेवताचे पूजन करावे. आणि घोड्यांचा तबेला, हत्तींचा तबेला या ठिकाणाहून चांगली माती घेऊन यावी आणि त्यात रोचना रत्न या गुळगुळ पाण्याने मिसळावी आणि नंतर प्रार्थना करावी, हे देवा मला पवित्र कर, तुला आम्ही बळी दिलेला आहे असे म्हणून बळीचे रक्त त्या मातीत मिसळावे. नंतर परत स्नान करून औदुंबराच्या काटकातीन केलेल्या वेदीत सापर व तेल आणि हळदी टाकाव्या. नंतर प्रार्थना करून नमस्कार करावा. कुशदर्भाचे उदक सर्वत्र शिंपडावे आणि सुपारीतील पदार्थ यज्ञात सोडावा. शिजलेला भात, कच्चे मासे व तेवढेच मांस हे बळी द्यावे. सुगंधित फुले, पुऱ्या, घारगे, दही, खीर आणि गुळाचे मोदक हे सुद्धा बळी द्यावेत. नंतर विनायकाची माता अंबिका याची पूजा करून दूध आणि सुगंधित पुष्पाचे अर्घ्य द्यावे. देवीची प्रार्थना करावी. नंतर विद्वानांना भोजन द्यावे. अशा तऱ्हेने विनायकाची पूजा केली असता आणि ग्रहाचे पूजन केले असता मनुष्याची सर्व कामे तडीत जातात आणि त्यास धनसंपत्ती मिळते. श्रीकृष्ण म्हणाला, हे राजा, मी आता तुला आणखीन एक व्रत सांगतो, त्यामुळे कामात विघ्न येत नाही. फाल्गुन महिन्यातील चतुर्थीस हे व्रत करावे. फक्त रात्री भोजन करावे आणि तीळ घातलेले अन्न खावे. त्याचेच हवन करावे, त्याचेच दानही करावे. त्यानंतर तिची विधीपूर्वक पूजा करून विघ्नांचा विनाश करणाऱ्या पुन्हा होम करावा. असे 4 महिने करावे. 5व्या महिन्यात चतुर्थी सोन्याचे गजवक्ष दान करावे. खिरेने भरलेले तांब्याची 4 भांडे देखील दान करावे. तसेच 5वे पात्र तिळाचे साह्याने गणेशाचे अधिष्ठान करावे. ते परवडत नसल्यास मातीचे पात्र देखील चालेल. या विधीने मनुष्य समस्त विघ्नांतून सुटतो, सर्व संकटांचा नाश होतो आणि त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. मग राजा सगर त्रिपुरासाचा वध करणाऱ्या शंकर आणि इतर अनेक मोठमोठ्या राजांनी हे व्रत केले होते. हे व्रत केल्याने सर्व मनातील इच्छा पूर्ण होतात. ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा. कोणत्याही चतुर्थीस शमीपत्रांनी गणपतीची षोडोपचारे पूजाविधी करावे. लाडू, मोदक, घारगा नैवेद्य म्हणून अर्पण करावे. धूप अर्पण करावे. अशा केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. मग शांती व्रताचे महात्म्य काय आहे ते मी तुला सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, हे व्रत असे आहे की ज्यामुळे गृहस्थाच्या घरात नेहमी शांतता राहील, प्रत्येक घरांमध्ये शांतता राहील असे एक महात्म्य सांगतो. कार्तिक शुद्ध पंचमीच्या दिवशी या व्रताचा प्रारंभ करावा. 1 वर्षापर्यंत आंबट पदार्थ वर्ज्य करावे. रात्री शेषावर निजल्या हरीचे स्मरण करावे. त्याच्या चरणांची पूजा करावी. तसेच त्याच्या कटी, उदर, छाती, वक्ष, स्थिर अशा अवयवांचे वेगवेगळे पूजन करावे. विद्वांना पूजन द्यावे. सोन्याची मूर्ती करून तिचे दान करावे. तसेच गाय, वासरू, 2 वस्त्र, काशाच्या खिरीने भरलेले भांडे आणि सोने आपापल्या ऐपतीप्रमाणे दान करावे. असे हे व्रत भक्तिभावाने जो करतो तो नागाच्या भयापासून, नागाच्या विषाच्या सापापासून मुक्त होतो आणि त्यांच्या आजूबाजू घराजवळ कधीही साप येत नाही. यज्ञपुरुष विष्णूचे सांग्र संगीत पूजन करून शुक्ल पंचमीला मधुरतेने पूजा केली असता असेच फळ मिळते. मग नागपंचमी व्रताचे महात्म्य. श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, दयता पंचमी ही नागांना अत्यंत आनंद देणारी तिथी होय. या पंचमीस नागांचा मोठा उत्सव असतो. वासुकी, तक्षक, कालिया, मणिभद्र, धृतराष्ट्र, रैवत, कर्कोटक सर्व नाग सजीवांना अभय देतात. त्यांची पूजा जो करतो त्यांच्या कुळात सापापासून भीती राहत नाही. युधिष्ठिराने विचारले, नागाच्या आईने त्यांना का आणि कसा श्राप दिला? श्रीकृष्ण म्हणाले, उच्चश्रवा अश्वाचा राजा होय. तो श्वेतवर्णीय अश्वाची उत्पत्ती अमृताहून झाली. नागाची आई कद्रू तिच्या बहिणीस म्हणाली, हे अश्वरत्न पहा. तिची बहीण विनता तिला म्हणाली, त्याचे केस देखील पांढरेच आहेत. तेव्हा कद्रू म्हणाले, माझ्या एका डोळ्याला देखील ते केस काळे दिसत आहेत. विनता म्हणाली, जर त्याचे केस काळे आहेत ते सिद्ध झाले तर मी तुझी दासी होऊन राहीन आणि जर तसे झाले नाही तर तुला माझी दासी होऊन राहावे लागेल. अशी पैज लावून त्या दोघी निघाल्या. कद्रूने आपल्या मुलांना म्हटले, तुम्ही सर्वजण त्या घोड्याचे केस बनवून लोंबकळत राहा. तेव्हा ते तिला म्हणाले, हा तर अधर्म होय, म्हणून आम्ही काही तसे करणार नाही. तेव्हा चिडून त्यांना श्राप दिला की तुम्हाला पावक जळेल.
बऱ्याच वर्षांनी जन्मजे राजा सर्पसत्र करील तेव्हा तेजस्वी किरणाच्या अग्नी तुम्हाला खाईल. याप्रमाणे शापवाणी ऐकून सगळे नाग गोंधळले. वासुकी तर दुःखाने बेशुद्ध पडला. तेव्हा ब्रह्मदेव जर सत्कार नावाचा राजा आहे, त्याला तुझी बहीण दे. त्याचा पुत्र आस्तिक नावाचा आहे, तो जन्मजयाला तोंड देईल. ब्रह्मदेवाच्या या बोलण्याने ते आनंदले आणि पुन्हा जन्मास आले. तो दिवस पंचमीचा होता. नागपंचमीचा दिवस म्हणून ही पंचमी शुभदायक म्हणतात. जो कोणी नागपंचमीच्या दिवशी शुभदायक पंचमीची पूजा अर्चना करतो त्याला नागाचा भय राहत नाही. आणि मग लोकांना जेवण घालावे, विसर्जन करताना म्हणावे, जे कोणी या पृथ्वीवरती नाग आहेत ते प्रसन्न होवत अशी देवांना नागदेवांना प्रार्थना करावी. हिमालयात, अंतरिक्षात, जे दिव्य लोकातही नाग असतात, महानाग नद्यात असतात, सरोवरात असतात, सर्व नागांची पूजा करून, सर्व विद्वानांची पूजा करून सर्व नागांचे विसर्जन करावे. मग नातेवाईकांबरोबर भोजन करावे. सर्वात आधी मधुर पदार्थ खावा, नंतर पाहिजे तसे खावे. याप्रमाणे करणारा मेल्यावर नागपुरात जातो. तेथे अप्सरा त्यांची पूजा करतात. अतिउत्तम विमानात बसून तो सुयोग्य काळापर्यंत भटकतो. परत इहलोकी जन्माला की राजाचा राजा होतो. त्याला आदी व्याधी ग्रासित नाही. म्हणूनच नागाची पूजा नेहमी दूध, तूप वगैरेंनी करावे. युधिष्ठिर म्हणाला की रागावलेल्या नागाने दंश केलेल्या माणसाचे काय होते? श्रीकृष्ण म्हणाला, तो अधिपती होतो, म्हणजेच मेल्यानंतर तो पाताळात जातो आणि बिनविषारी साप होतो. कोणा नातेवाईकाला साप चावला असेल त्याने काय करावे? साप चावलेल्या सद्गतीसाठी काय उपाय आहे? असे श्रीकृष्णाला विचारले. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, जर कोणाला नाग चावला, साप चावला तर काय करावे? जर कोणाला नाग आणि साप चावला तर नागपंचमीचा उपवास करावा. हा उपवास 1 वर्षभर पाळावा. भाद्रपद शुक्ल पंचमीपासून तर वर्षाच्या शेवटपर्यंत 12 पंचम्या असतात. प्रत्येक चतुर्थीस रात्री भोजन करून उपवास करावा. चांदी, सोने, लाकूड किंवा माती यांची नागाची मूर्ती बनवावी. ती मूर्ती 5 फण्यांची असावी. या नागाची भक्तिभावाने पूजा करावी. नंतर तुपातील खीर, मोदकांनी विद्वानांना भोजन घालावे. नारायण बळी करावा. पिंडदान करावे. प्रत्येक महिन्यात वेगवेगळ्या महानागाची पूजा करावी. वर्षाच्या अखेरीस पारणे करावे. महाभोजन घालावे. सोन्या चांदीच्या नागाची मूर्ती केली असेल तर ती मूर्ती गाय, वासरू आणि काशीची चरबी दान करावी. आणि ही कथा जो कोणी ऐकतो, भक्तिभावाने पाठ करतो, या कोणाला सांगतो, कोणाला शेअर करतो, त्याच्या कुटुंबामध्ये बी नागाचे भय राहत नाही. सापाचे विष उतरवण्याचा एक मंत्र देखील सांगतात श्रीकृष्ण भगवान. तर कोणाला जर साप चावला असेल तर सापाचा मंत्र उतरवण्याचा एक मंत्र, ओम कुरुकुले हुम फट स्वाहा. हा मंत्र ज्या व्यक्तीला साप चावला आहे तर त्याच्या कानात बोलायचा, ओम कुरुकुले होम फट स्वाहा. 108 वेळा या मंत्राचा जप करावा, म्हणजे त्याचे विष वितरून जाईल. मग श्री पंचमी, लक्ष्मी पंचमी व्रताचे महात्म्य. युधिष्ठिराने विचारले, तिन्ही भुवनात महादुर्लभ असलेली ही लक्ष्मी कशी प्राप्त होईल? त्यासाठी दान, तप, होम, नमस्कार, व्रत काही आहे का? श्रीकृष्ण म्हणाले, परमशुभ लक्ष्मी भृगु मुनींच्याकडे जन्मली असे म्हणतात. त्या मुनींनी ती वासुदेवास दिली. वासुदेवाने ती कमळाच्या पाकळ्याप्रमाणे डोळे असलेली, पूर्ण चंद्रासारखे मुख असलेली, उन्नता स्तनाची, आपल्या कांतीने दशदिशा भारून टाकणारी, मतहत्तीसारखी चालवणारी ती लक्ष्मी स्वीकारली. तिने देखील विष्णूस पती मानले. यश व धन देणारी ती लक्ष्मी केवळ दृष्टिक्षेपाने समृद्धी, आरोग्य आणि खूप धनसंपदा उत्पन्न करते. लक्ष्मीच्या योगाने सर्व देवांना गर्व झाला. त्याचे शील, शौच, सत्य नष्ट झाल्यामुळे दैत्यांनी सर्व जग पादाक्रांत केले. तेव्हा त्या चंचल लक्ष्मीने देवांचा त्याग केला आणि ती दैत्यांकडे गेली. त्यामुळे दैत्यांना मद होऊन ते उद्गड बनले. वेद, यज्ञ, विद्या आम्हीच आहोत असे ते म्हणू लागले. आम्हीच देव आहोत असे ते म्हणाले. अहंकाराने मूर्ख बनलेल्या त्या दैत्यांचा त्याग करून गोंधळलेली लक्ष्मी क्षीरसागरात जाऊन लपून राहिली. तिच्या अभावाने त्रिभुवनच भकास बनले. तेव्हा अंगीकाराच्या सांगण्यावरून इंद्राने श्री पंचमी, लक्ष्मी पंचमीचे व्रत केले. त्याचबरोबर सर्व देवांनी, दानवांनी, गंधर्व यक्षानेही श्रीपंचमी व्रत केले. त्यामुळे त्यांची पातके नाहीसे झाली. विशाल अशा क्षीरसागराचे मंथन देव व दानवांनी मिळून केले. मंदार पर्वतीचे रवी, वासुकी, सर्पाची दोरी करून हे मंथन त्यांनी केले. पाण्यातून पाण्याप्रमाणे शीत असा चंद्र उत्पन्न झाला. त्यानंतर लक्ष्मी बाहेर आली.
तिने तेथे जन्मलेले देव दानव पाहिले. ताबडतोब ती विष्णूकडे गेली. इंद्राला त्रिभुवनाचे ऐश्वर्य मिळाले. देव असुर मनुष्य सर्वांना श्रीपंचमीच्या व्रतामुळे संपूर्ण ऐश्वर्य धनसंपदा लाभली. राजा युधिष्ठिर म्हणाला, हे श्रीकृष्णा, हे व्रत कोणत्या वेळी कोणत्या रीतीने करावा, त्याचा आरंभ कसा करावा, त्याचे पारणे कसे करावे, संपूर्ण माहिती सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध पंचमीला सूर्योदय झाल्यानंतर उपवास सुरू करावा. सोने, कापड, तांबे, माती, लाकूड यावर लक्ष्मीची प्रतिमा काढावी. ही लक्ष्मी कमळासारखे डोळे, हात असलेली, कमळे घेतलेली, सुवर्ण कलश घेतलेली, तिच्या दोन्ही बाजांनी हत्ती स्नान घालत आहे. 3 प्रहर झाल्यानंतर 4थ्या प्रहरी नदीकाठी किंवा घरीच इंद्रियाप्रमाणे विधीपूर्वक तिला स्नान घालावे. देव पितरांना देऊन लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करावी. लक्ष्मीची स्तुती प्रार्थना करावी. महालक्ष्मी अष्टक म्हणावे, महालक्ष्मीचे स्तोत्र म्हणावे, विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणावा, तिला नमस्कार करावा. नंतर नैवेद्य करावे. कुकू आणि फुले घेऊन सुवासिनीचे पूजन करावे. मिष्टान्नाचे पंचपक्वानाचे भोजन द्यावे. नैवेद्यास अखेरीस नमस्कार करून विसर्जन करावे. नंतर तांदळाच्या भांड्यात तूप घालून चांगल्या माणसाला दान करावे. हे लक्ष्मी, तुला नमस्कार असो. मौन धरून स्वतः जेवण करावे. असा विधी दर महिन्याला करावा. श्रीलक्ष्मी, कमला, सपुदमा, नारायणाची पत्नी पद्या, धृती, स्तुती, पुष्टी, वृद्धी, सिद्धी या लक्ष्मीच्या नावांनी अनुक्रमे तिचे कीर्तन करावे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. खिरीचे नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून द्यावे. कमलाचे फूल महालक्ष्मीला अर्पण करावे. कमलगट्ट्याचा मणी महादेवावर अर्पण करावा. आणि 12व्या महिन्यात 5व्या दिवशी वस्त्र, फुले, गंधे यांनी माणसाची आकृती तयार करावी. लक्ष्मीची स्थापना करून धान्य, रसधातू, पादुका, उपांत, छत्र, भोजन, आसन वगैरे गोष्टी देवीला अर्पण कराव्या. नंतर हे सर्व दान द्यावे. यानंतर सुवासिनी स्त्रियांचे पूजन करावे. वस्त्र, दागिने त्यांना भेट द्यावी. त्यानंतर स्वतः भोजन करावे. अशा प्रकारे जो कोणी भक्तिभावाने श्रीपंचमी, लक्ष्मी पंचमीचे व्रत करेल त्याला 21 पिढ्यापर्यंत धनधान्याची कधीही कमी राहणार नाही आणि तो 21 पिढ्यापर्यंत श्रीमंत राहील, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले. तर असे हे व्रत होते, तर ते मी तुम्हाला सांगितले. तर मित्रांनो, आता आपण व्यंकटेश स्तोत्राचे महिमा ऐकूया आणि महत्त्व ऐकूया आणि व्यंकटेश स्तोत्र ऐकूया. तर व्यंकटेश स्तोत्र जो कोणी ऐकेल एकादशीच्या दिवशी या कलयुगामध्ये 21 दिवसपर्यंत व्यंकटेश स्तोत्राचं पारायणसुद्धा करेल तरीसुद्धा त्याला महालक्ष्मी 21 पिढ्यांपर्यंत धनसंपदा देईल. तर व्यंकटेश स्तोत्राचा जप करावा, व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करावा. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करूया. श्री गणेशाय नमो नमः. व्यंकटेश स्तोत्र. श्री व्यंकटेशो वासु ओम नमोजी हेरंबा, सगळादी तू पारंबा, आठवण तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, भाग्यवर्धे विलासनी, ग्रंथवदया निरूपणी, भावार्थकानी जया माझे. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी या, स्फूर्ती द्यावी ग्रंथवदया, जैने श्रोतिया सुख वाटे. नमन माझे संत सजना आणि योगिया, मुनिजना सकळ श्रोतिया संतजना. नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका, प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक, दोषुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाशगणा, करीतो प्रार्थना श्रवण की जय. जननी परित्वा पाळिले, पित्या परिता सांभाळले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिलं प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे, तरी हे जग सृजले अगवे. जनक जननी शोभावे, सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटे बे. प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी, भक्तांच्या आता परिसावा विज्ञापना. कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भांधना, अलौकिक रचना दाखवली, तुझ न जाणो झालो कष्टे. आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जगजेटी, अपराध पोटी घाले माझे. माझ्या अपराधाच्या राशी, भेदूनी गेल्या गगनाशी, दयावंत ऋषिकेशी, आपल्या विद्राशी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तेथे तू कृपाळू गोविंद. माय बाप मज लागी, ओढदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठून असतील आराटी लागी मृदुला. कोठून असेल कृपावंता, पाशनाशी गुलमलता, कैसा परी फुट्टील आपाद मस्तकावरी. अन्याय परी तुझे पडलो पदरी पाहे, आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. स्मरतांचे करी श्वासन, त्याशी सर्व देतीमान, तैसा तुझं म्हणवित दिन हा अपमान कौनांचा. लक्ष्मी तुझ्या पायातळी, आम्ही भिक्षेशी घालून झोळी. येणे तुझे बिद्रावळील, कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्ही फिरोसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला.
द्रौपदींशी वस्त्रानंता देत होतीसे भाग्यवंता, आम्हा लागी कृपावंता, कोठून आणली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री, ऋषीवरांच्या बैसल्या भक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे, अन्नासाठी दायी दिशा, आम्ही फिरविसी जगदिशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणी कैसी तुझ नये अंगीकार, सारे शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी, अंगीकार केल्या जनी, मज हातीचे न सोडावे समुद्र, अंगीकारता वड वानळ तेने अंतरी होतसे विवळ, ऐसे असूनी सर्व काळ अंतरी साठवला तयान, कुर्म पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार, एवढा ब्रह्मांड गोड थोर, त्याचा अंगीकार पैकेला, शंकर धरिले हाळाहाळ, तेने निर्वळ न झाला गळा, परी त्यागेले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधाच्या परी वर्णितो शिनवैके, दुष्ट पतित दुराचारी, अधमाहून अधम विषय सक्त मंदमती, आळशी कृपण कुव्यसनी, मलिन मानसे, सदा सर्व काळ सजनाशी द्रोह करी, सर्वदा वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर, सकळ पामरा माझे पामर, व्यर्थ बडिवार जगिवाचे, काम क्रोध मद मत्सरे, शरीर त्यांचे बिडार, काल कल्पनेसी थोर, तृढ येथे केला असे, 18 बार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशीकुरणी, माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाणती गोविंद, ऐसा पतित मी खरा, तरी तू पतित पावन शारदंघरा, तुवा अंगीकारा केली या गदाधरा, कोण गुण दोष गानिल नीच रतली रायासी, तीस कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसांशी, पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंडवळ, गंगेशी मिळता गंगाजळ, काकविष्टेचे झाले पिंपळ, तयाशी निद्य कोण म्हणे, तैसा कुजती अमंगळ, परी तुझा मनवितो केवळ, कन्या देऊन कूळ मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अवेर स्मर्थ केला न पाहिजे धाव, पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सचिदानंद श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमिती शक्ती, तेथे माझे पापे किती, कृपाळू वा लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलमल दहन, तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामे राहे माझ्या मती, ऐची मागतो पुढत पुढती परमज्योती, व्यंकटेशा तू अनंत, तुझी अनंत नामे तया माझी अतिसुंगमी, ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना करीतसे, श्री व्यंकटेश वासुदेव प्रद्युम्ना अनंत केशवा, संघर्षनो श्रीधर माधवा नारायण आदिमूर्ती, पद्यनामा दामोदरा, प्रकाश गणा परातपरा, आदि अनंदी विश्वंबरा, जगद्वारा जगदीशा, कृष्ण विष्णु ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा, परशा नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षिका, आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोष, सकळ मंगळदिशा सकळ मंगळदिशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीत गुणाज्ञा, निज बोध रूपा, निमग्न शुद्ध सात्विक सुज्ञा, गुण्य प्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सल लांछनधरा, भय क्रोध भय नाशना, गिरीधरा दृष्ट दैत्य सहार करा, वीर सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेकवाणी वैरांगरा, मधुर मूर दैत्य सहार करा, सुमर्दना उग्रमूर्ती, शंखचक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनोरंजना सुख करा, अखंडित स्वभावे नानाटक सूत्रधरिया, जगत पायका जगद्वारा, कृपा समुद्र करुणालय, मुनिजन ध्याया मूढमूर्ती, शेष शयना सार्वभौम वैकुंठवासिया, निरुपमा भक्त कैवार्या, गुणधाम पाव अम्मा ये समयैसी, प्रार्थना करून देवीदास अंतरी आठवला, श्री व्यंकटेश स्मरता, हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी, पार नाही हृदय विरबुली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्तुती, आपले आपण श्रीपती वाचे हाती वधवीसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तने सुकुमार कुकुमाकार, पाद्यपते सुरेख सरळ, अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा, गोटीव सुनीळ अपूर्व देखा, इंद्रनीळ चिये परी, चरणीवाळे घागुरिया, वाकीवर्ते गुजुरिया, सरळ सुंदर पोटरिया, करदळी स्तब चियेवरी, गुडगे मांड्या जानुस्थळ, कटीतटी किंकणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वर झळाळे सोनसळ, कटीवरते नभिस्थान, जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उधरी त्रिवेळ शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण, जया माझी वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख, वैजंती करी लखलख, विद्युलेते चिये परी, श्रीविधी श्री वत्सलांछन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावर्ते कंठस्थान, जयासी मुनिजन अवलोकती, उभय बाहुदंड सरळ नखे, चंद्रपरी सते जाळ शोभती, दोन्ही कर कमळ रातोपल चिये परी, मनगटी विराजिती, कंकणे बाहुविटे बाहुभूषणे, कंठलेली आभूषणे, सूर्यकुरणी उगवली कंठावरते, मुख कमळ हनुवटे, अत्यंत सुनीळ मुख, चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अंध्रा माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसे लावण्य ज्योती, अंध्रामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सुंदर सरळ सुंदर नासिक, जेथे पवनांचे झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागे, त्रिभुवनाचे तेज एकवटले, बर्वे पण सिगेसे आले, दोन्ही पायात निधन
धरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यक्त्या भुकटिया सुनीळा कर्दनाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाक्ती कळा तो सुख सोळा अलौकिक बाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळांच्या दाटी त्यावर मयूर पिंचांच्या वेटी ऐसा जगजेटी देखील ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेवा माझ्या भक्ती सव सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्षजा हर्ष भावार्था माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्ध अमृत वर घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून या वस्त्र आणि योगोपीत तुझं लागी करू पित्यर्थ गंधक्षता पुष्प बहुत तुझं लागी समर्पिन धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषण गोमित पद्य रागादी करून भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कार पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा सोडपचारे भगवंत यथाविधी पूजला हृदयामध्ये मग प्रार्थना आरंभली बहुत वरप्रसाद मागावया जयाजी जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत ब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्णपर्षा अव्यक्ता सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षिका जय जयाजी व्यंकुटनायिका जय जयाजी जगपालका भक्तासी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावा विज्ञापन एक माझी मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार प्रार्थने ग्रंथ हा जो पठन करी त्याचे दुःखे नसे संसारी पठन मात्रे चराचरी विजय करी जगात लग्नार्थ्यांचे वावे लग्न धनार्थ्यांची वावे धन पुत्रार्थ्यांचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊन मग पुत्र विजयी पंडित शतायुष्य भाग्यवंत पुत्र सेवेचे अत्यंत रथ जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्टांची पीडाहरण तत्काळ की जे गोविंदा शय अपस्मार कुष्ठरोग ग्रंथ पठने सरावे भोग योग अभ्यासासी योग पठन मात्रे साधावा दरिद्र भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभाभावी वक्ष समस्त ग्रंथ पठन करूनिया विद्यार्थ्यांची विद्याभावी युद्धशस्त्र लागावे पठाने जगत कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून अतिभावे मोक्षस्थान ऐसी साधने से दिजे मन ऐसे एवढे मागतो वरदान कृपाने देव गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमणा देवदासासे दिले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण नित्यशी ग्रंथ धरून विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश शन एक नविसंवेश इच्छा धरून जो करील हा अध्याय पठन स्तोत्र पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनाशी साधन पठन एक मात्रे मंडळ पुत्रार्थ्यांना 3 मास धनार्थ्यांना 21 दिवस गणार्थ्यांना 6 मास ग्रंथ आदरे वाचावे शय अपस्मार कुष्ठरोग इत्यादी साधने प्रयोग त्याशी एक मंडळ सांग पठन करुनी कार्यसिद्धी हे वाक्य माते नेहमीच त्याचे बोलिला श्री भगवंत साचन माने जयाचे चित्त त्याशी अदपात सत्य व विश्वास धरील ग्रंथ पठणी त्याची कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करून अनुभव कळो येईल गजेंद्रियाच्या आकाताशी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचलुनीय स्वानंद कथा सुखे केली तयेवेळी वत्साच्या परी भक्ताशी मोही पानावे धेनु जैसे मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलीसे ऐसा तू माझा दातार भक्ताशी घालीशी कृपेची पाकर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळाशी हा ग्रंथ लीला गोविंद या वचनीनं धरावा वेद हृदय वसे परमानंदा अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आनिकन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेश कैलास नायिका पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाणी ध्याती योगी आणि चंद्रमुळी शेषाद्री पर्वती उपासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागते सायास एकाग्र चित्ता एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री बैसुनी अस्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल तेथे देह भावासी नुरू ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवूने भाव वर प्रसाद वर इच्छा मागावा इत श्री देवीदास विरचित व्यंकटेश स्तोत्रम संपूर्णम. मित्रांनो, असे हे भविष्य पुराणातील व्यंकटेश स्तोत्र होते, तर मी ते तुम्हाला सांगितले. तर आता कमला षष्ठी व्रताचे महात्म्य काय आहे. श्रीकृष्ण म्हणाले की कमला षष्ठीचे महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. याचा उपवास केल्यावर मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला एकदाच जेवण करून षष्ठीचा उपवास करावा आणि सोन्याचे कमळ तयार करावे. त्यात साखर भरून ते सुयोग्य गृहस्थाला दान करावे. हे कमळ चांदीचे बी असले तरी बी चालेल. प्रांतकाळी स्नान करून हे दान करावे. भक्तिभावाने विद्वानाची पूजा करून त्यांना खिरीचे जेवण द्यावे. कृष्ण पक्षातील सप्तमीस याचे प्रकार व्रत करावे.
आणि कमळाचे दान देताना वस्त्र आणि माळा देखील द्यावे. याप्रमाणे 1 वर्षभर जर उपवास करून दान द्यावे आणि सूर्याचा मंत्र म्हणावा, ओम ग्रीम गृणिताय नमः या मंत्राचा जप करावा. याच्याने दुःख, दारिद्र्य 7 पिढ्यांचे दूर होईल. भानू, अर्क, रवी, ब्रह्मा, सूर्य, शुक्र, हरी, शिव, श्रीमान, विभावसु, त्वष्टा, वरुण असलेल्या सूर्याच्या एका नावाचे कीर्तन करावे, नाहीतर ओम ग्रीम गृणिताय नमः या मंत्राचा जप करावा. व्रत समाप्तीस वस्त्रे, आभूषण देऊन विद्वानांचे पूजन करावे. हे व्रत केल्यावर अनंत फळाची आपल्याला प्राप्ती होते. नुसते कथा बी श्रवण केली तरी पण आपल्याला अनंत फळाची प्राप्ती होते. सर्व पापातून सुटका होते. स्वर्गलोकाची प्राप्ती होते. आधीच्या 21 व नंतरच्या 21 पिढ्यांचे आपले तारण होते. जो हे नुसते महात्मे सुद्धा ऐकतो या वाचतो तरी पण त्याचे कल्याण होते. विजय सप्तमीचे महत्त्व. युधिष्ठिर म्हणाले, सप्तमीचे पूजन कसे करावे ते सांगा. श्रीकृष्ण म्हणाले, शुक्ल पक्षातील सप्तमी जेव्हा रविवार येईल, शुक्ल पक्षातील सप्तमीस जेव्हा रविवार येईल तो विजया सप्तमी होय. तिचे फळ अत्यंत महान आहे. सूर्याची पूजा फळाफुलांनी केली तर माणसाला चांगला पुत्र लाभतो. स्नान, दान, जप, होम, हवन केली सूर्याची विजया सप्तमीस तर पंचमातून महापापांचा देखील नाश होतो. अशोड, बदर, बेल, करमई, आंबा, जांभूळ, कोटिका अशा फळांनी सर्वांनी विजया सप्तमीस भानुदेवीची पूजा करावी. या दिवशी मौन पाळावे. गाईचे तूप चंद्रात पत्र द्यावे. बांगड्या, कुंकू, फुले, धूप यांनी पूजा करावी. सूर्याला उत्कृष्ट नैवेद्य दाखवावा. केलेल्या पापांबद्दल क्षमा याचना करावी. नमस्कार करावा. रात्री उपवास न करता मागता मिळेल तेच खावे. या प्रकारे विजया सप्तमीने रोगी रोगमुक्त होतो. दारिद्र्य श्रीमंत होतो. निपुत्रिकास पुत्र मिळतो. विद्यार्थ्यास विद्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे 7 सप्त्या कराव्यात. नंतर व्रताची समाप्ती करावी. त्यावेळी जमिनीवर पळसाची पाने ठेवून झोपावे. सकाळी स्नान करून यज्ञ, दान, धर्म करावा. 6 अक्षरांनी मंत्राचा जप करावा. ओम ग्रीम गृणिताय नमः या मंत्राचा जप करावा 108 वेळा. सोन्याचा सूर्य सोन्याच्या कळशीवर काढावा. लाल वस्त्रे, गंध, अक्षदा देऊन दान करावे. पितरांचे श्राद्ध करून देवताचेही पूजन करावे. त्यामुळे यात्रा सफल होते. राजाच्या युद्धात जय होतो. मग श्रीकृष्ण म्हणाले, मोठे श्रेय असलेले आदित्य मंडल दान काय आहे? कारण हे सर्व प्रकारच्या अशुभ गोष्टींचा नाश करते. शुद्ध जवाचे अथवा गव्हाचे पीठ घेऊन सूर्याची आकृती काढावी. त्याबद्दल सूर्यबिंब काढावे. गूळ, गव्य ध्यान द्यावी. सूर्याची संगीत पूजा करावी. त्याला रक्तचंदन आणि कुंकू व्हावे. नंतर लाल वस्त्र अर्पण करावे. हे कोणा विद्वानाला मंत्र म्हणून द्यावे. या प्रकारे दान देणारा माणूस इहलोकात सूर्याप्रमाणे चमकतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. इहलोकात आणि परलोकात त्याच्या 21 पिढ्यांपर्यंत कोणी दारिद्र्य राहत नाही. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे दान देण्याचा प्रारंभ जय सप्तमीस रोज दान द्यावे. गव्हाच्या तसेच जवाच्या पिठेने गूळ वगैरेंनी परिपूर्ण आदित्याचे मंडू व विधीपूर्वक दान करावे. त्याच्या दानाने आपल्याला अखंड सौभाग्याची तर प्राप्तीच होते, पण दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. आता अचला सप्तमीचे महात्म्य. धर्माने विचारले, या जगात माघ स्नान न केल्याने काय होते? तसेच कुमार असलेल्या स्त्रियांसाठी थोड्या श्रमाचे आणि जास्त पुण्याचे व्रत कोणते आहे? की स्त्रियांनी थोडे श्रम केल्याने भरपूर पुण्य मिळाले तर असे कोणते व्रत आहे? असे युधिष्ठिरने श्रीकृष्णाला विचारले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ते व्रत अचला सप्तमी हे वय. इंदुमती नावाची एक वैश्य स्त्री होती. ती खूप सुंदर होती. कामदेवाने स्वतः तिची तारीफ केली होती. तिचे सौंदर्य सुकुमाराला होते. एक दिवस सकाळी तिच्या मनात विचार आला की हे संपूर्ण जग विषयात शरीर रूपात समुद्रात बुडून चालले आहे. जन्म, मृत्यू, म्हातारपण त्याला घेऊन चाललेले आहे. मग हे सहसा कोणाला समजत नाही. परमेश्वराच्या द्वारा निर्माण केलेले प्राणी भूतरूपी भांड्यात त्यांच्या कर्मरूपी इंधनानुसार शिजवले जातात. धर्मकृत्य न करता घर, बायको, मुले याबद्दल माणसांचे मन गुंतून पडलेले आहे. त्यामुळे त्याचे आयुष्य मृत्यूच्या टोकाला दिशेने वाया चालले आहे. असा हा विचार करून मग ती गजगामिनी वशिष्ठ ऋषीच्या आश्रमाकडे गेली आणि त्यांना प्रणाम केला आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात मी काहीच दान, धर्म, उपास, तपास केलेला नाही किंवा भक्तिभावाने देवाला शरण गेलेली नाही. तर अशा अधिपतीत मला एखादे व्रत सांगा की ज्यामुळे माझ्या सर्व पापांचा नाश होईल आणि अधिक कम समयमध्ये अधिक पुण्य कमवेल. वशिष्ठ ऋषी म्हणाले, माघ महिन्यात शुद्ध सप्तमीच्या दिवशी केलेले एकच स्नान तुझ्या सर्व आकांक्षा पूर्ण करेल आणि पापे सुद्धा नष्ट करेल. षष्टीच्या दिवशी एकदाच भोजन करावे. सप्तमीस फक्त पाणी प्यावे. षष्टीच्या रात्रीच्या
दिवसाअखेरीस डोक्यावर दीपक ठेवून चालावे. त्याचप्रमाणे इंदुमतीने 3 दिवस केलेल्या या व्रताने इंद्रलोकी जाऊन अप्सरांनी नायिका बनवली. एवढे सांगून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, षष्ठीच्या दिवशी सूर्याची पूजा करून घ्यावी. एकदाच जेवावे. सप्तमीच्या सकाळी खोल जलाशयाकडे जावे. नद्यांचा संगम किंवा मोठा तलाव तरी चालेल. मासे, कासव, पक्षी, वर्दळ येथे सुरू होत आहे तोपर्यंत पाण्यात स्नान करत राहावे आणि देवतेची प्रार्थना करावी. करताना पितरांना आणि देवतांना अर्घ्य द्यावे. चंदनाचे 8 पाकळचे कमळ काढावे आणि त्या कमळात मध्यभागी कमळाच्या देठात सूर्य आणि वैष्णवतार दलात देवीचे चित्र काढून सूर्यदेवाची पूजा अर्चन करावे. दक्षिणेकडच्या दलात विवस्थान, नैऋत्य दिशेमध्ये दलात भास्कराचे पूजन करावे. असे हे सूर्याची पूजा करावी. वायव्येसारखं सौम्य दिशेत सहस्र किरण उरलेल्या सर्वात्मा काढून घ्यावी आणि प्रार्थना करावी. तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तिळाचे चूर्ण, गूळ घालून लाल वस्त्र, लाल फूल, धूप यांनी पूजन करावे आणि दान देऊन टाकावे. विद्वानांचे यथाशक्ती पूजन करावे. असे केल्याने कधीही दुःख, दारिद्र्य येत नाही, कर्ज होत नाही, मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. तर असे हे श्री भविष्य पुराणातील महत्त्वाच्या कथा होत्या. तर त्या मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकवल्या. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या भविष्य पुराणातील कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप कमेंट्स बॉक्समध्ये करा.